नमस्कार मित्रांनो, मी अजय सर आज तुम्हाला सांगणार आहे की क्लास 10ची पार्ट सेकंडची एक्झाम प्रिपरेशनची कशी स्ट्रॅटर्जी पाहिजे. तुमची आता राहिलेले थोडे दिवस आहे आपल्याकडं, किती दीडच महिना राहिलेला आहे, जानेवारी आणि फेब्रुवारी फक्त. तर कशी करायची तयारी ती एक्झामची, कोणत्या टॉपिकला कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे, मग कोणता चॅप्टर इझी जाईल, कोणता चॅप्टर अवघड जाईल, कोणता मिडियम आहे, कोणत्या याच्यावर फिक्स क्वेश्चन येतात, हे सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर फोकस कोणत्या चॅप्टरवर करायचा हे बघा मित्रांनो. एक प्रॉपर जरा गायडन्स टाइम टेबल बनवून आपण चॅप्टर वाईज टार्गेट ठेवून अभ्यास केला तर इथून पुढेही ज्याने आतापर्यंत काहीच केलेलं नसेल तो या आउट ऑफ मार्क पर्यंत पोहोचू शकतो. फक्त एक स्ट्रॅटर्जी म्हणून अभ्यास करावा लागेल. कोणतंही काम करायचं असेल तर प्लॅन करावं लागतं, स्ट्रॅटर्जी बनावं लागते. तसंच आपल्याला पार्ट 2ची पण एक काय करावं लागेल, स्ट्रॅटर्जी बनावं लागेल. एक पार्ट कोणत्या चॅप्टरला किती वेळात किती कंप्लीट होईल, किती कव्हर होईल, हे सगळं बघावं लागेल. तर बघा मित्रांनो, स्ट्रॅटर्जी बघू आपण. आता सगळ्यात आधी बघू वेटेज किती. काय बघू आपण मित्रांनो, वेटेज किती आहे, कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे हे बघू. तर पहिला चॅप्टर आहे आपला सिमिलरिटी. कोणता चॅप्टर आहे मित्रांनो, सिमिलरिटी. सिमिलरिटीला किती वेटेज आहे, 6 ते 8 मार्क्सला येतो. किती मार्क्सला येतोय, 6 ते 8 मार्कला येतोय. ठीक आहे. सिमिलरिटी मध्ये काय सगळ्यात महत्वाचा थेरम आहे बीपीटी. कोणता थेरम मित्रांनो, बीपीटी. एक्झाम मध्ये तुम्हाला ट्रायंगल दिसला, कोणता ट्रायंगल दिसला, आणि त्यात कोणत्या पण एका साईडला पॅरलल लाईन दिसली. काय दिसलं, कोणत्या पण एका साईडला पॅरलल, बिनधास बीपीटी लावायचा. काहीच विचार करायचा नाही दुसरा. काय विचार करायचा, डायरेक्ट बीपीटी वर विचार करायचा. ट्रायंगल दिसला, ट्रायंगल मध्ये एका साईडला पॅरलल लाईन आहे किंवा रेशो दिसले, साईडचे इंटरसेक्ट केलेले रेशो दिसले, हा रेशो आणि हा रेशो कसे इक्वल आहे, तेव्हा पण कोणता विचार करायचा, बीपीटीचा विचारायचा. बीपीटीवर 101% एक क्वेश्चन फिक्स असतो, किंवा एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगलवर एक क्वेश्चन असतो. अशा पद्धतीने सिमिलरिटीचा एक अभ्यास केला तुम्ही, एक बीपीटी पूर्ण केला, बीपीटीवर एक्झाम्पल केले. त्यानंतर काय करायचंय तुम्हाला, एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल करायचा आहे, त्याच्यावर थेरम आहे तो थेरम करायचा किंवा त्याचे एक्झाम्पल करायचे. दोन्हीपैकी एक फिक्स आहे. किती मार्क्सला येतोय, 6 ते 8 मार्कला येतोय. इथून 6 मार्क जर घेतले मित्रांनो तुम्ही, तर पुढे जावं लागेल तुम्हाला पायथागोरस थेरम. सगळ्यात इझी टॉपिक आहे. किती मार्कला येतोय, 4 ते 6 मार्कला येतोय. अपोलिनियस थेरम आहे किंवा पायथागोरस प्रूफ करायला 2 थेरम आहे. त्यात अपोलिनियस थेरमवर काय येतोय, फक्त एक्झाम्पल्स येतात. काय येतात, फक्त एक्झाम्पल्स येतात. पण पायथागोरस प्रूफ करायला येऊ शकतो किंवा त्याच्यावर एक्झाम्पल येतील. फिक्स आहे. त्यात पायथागोरस ट्रिपलेट एक एमसीक्यू ला क्वेश्चन तो फिक्स आहे. पायथागोरस ट्रिपलेट एक एमसीक्यू ला किंवा 1 मार्कला क्वेश्चन फिक्स आहे. कोणता, शो दॅट दिस पॉइंट्स आर इन दिस नंबर्स आर इन पायथागोरस ट्रिपलेट. ही जे ते एक फिक्स करायचं पायथागोरस ट्रिपलेटचं. किती मार्क्सला येतील, इथून 4 मार्क्स आले मित्रांनो. किती झाले, 6 आणि 4 10. त्यानंतर ट्रिग्नोमेट्री. कोणता टॉपिक आहे मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री पण इझी टॉपिक आहे. ट्रिग्नोमेट्री मध्ये काय आहे, फॉर्म्युले आहे 2-4. प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल करायचे, एक 7-8 एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेटमध्ये, तेवढेच करायचे. 7-8 एक्झाम्पलच्या व्यतिरिक्त काहीच नाही मित्रांनो. तेवढे 7-8 एक्झाम्पल केले तुम्ही, संपला. त्याच्या बाहेरचे प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल येणार नाही. पुस्तकाच्या बाहेरचा एक पण क्वेश्चन येत नाही. व्हॅल्यू चेंज होऊन पण येत नाही. ॲज इट इज बुक मधला क्वेश्चन येतो. तर ट्रिग्नोमेट्री किती मार्कला आहे, 10 मार्कला. फॉर्म्युला नाही लक्षात राहिला तरी प्रूव्ह दॅटचे, यातले प्रूव्ह दॅटचे 100% क्वेश्चन सॉल्व्ह करायचे म्हणजे करायचेच. तुम्हाला येत असू नसो येत. 10 ते 12 मार्क्सला आहे क्वेश्चन. काय करायचं, प्रूव्ह दॅटच्या मध्ये LHS घ्यायची, काहीतरी करायचं. 7-8 स्टेप लिहायच्या, अर्ध पेज लिहायचं, RHS लिहायचं खाली, इक्वल टू RHS हेन्स प्रूव्ह. संपला विषय. जर सरचा मूड जर चांगला असला तर मार्क्स भेटून जातील, नसला तर नाही भेट. 1 तर मार्क देतील. 4 मार्कचा क्वेश्चन आहे, 1 तर मार्क देत नाही. मुलाने एवढं लिहिलं, आता मग एवढी मेहनत घेतली पोराने, 4 मार्कचा क्वेश्चन आहे, अर्ध पेजेस लिहिले, 1 मार्क देतील. फक्त खाली LHS इक्वल टू RHS लिहायचा. आणि सरचा जर मूड चांगला असला तर 4 पैकी 4 पण भेटू शकतात. काहीच नाही भेटलं, 1 भेटणं चांगली गोष्ट आहे, 2 भेटणं चांगली गोष्ट आहे, 3 भेटणं चांगली गोष्ट आहे. हा, हे कधी करायचं, फक्त काहीच येत नसेल तुम्हाला, शो दॅटचे प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन कधीच रिकामी सोडायचे नाही. ते लिहायचे म्हणजे लिहायचेच, काहीतरी लिहायचे. ते चेक करणार बरोबर एक तरी मार्क देऊन टाकतो. त्यानंतर आहे, इथून समजा तुम्ही घेतले 6 मार्क्स. त्यानंतर आहे सर्कल. कोणता आहे सर्कल, काय टॅन्जंट थेरम आहे, टॅन्जंट सिकँड आहे. खूप इझी टॉपिक आहे. टॅन्जंट आणि सिकँड आहे, काहीच नाही त्यात. टॅन्जंट सर्कल किती मार्कला आहे, 6 ते 8 मार्कला. त्यानंतर एक कोऑर्डिनेट जॉमेट्री. कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये काय, डिस्टन्स फॉर्म्युल्यावर 100% क्वेश्चन आहे. डिस्टन्स फॉर्म्युला पाठ करायचा, त्याच्यावर क्वेश्चन 100%. त्यानंतर सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युल्यावर काय आहे, के ची व्हॅल्यू फिक्स क्वेश्चन आहे, के ची व्हॅल्यू फाइंड आउट करा.
तिथून कोऑर्डिनेट जॉमेट्री येऊन जातं. कोऑर्डिनेट जॉमेट्री पण खूप इजी आहे. एक 2-3 तास जर बसले तुम्ही अभ्यासाला, काहीच न करेल आतापर्यंत ज्यानं काहीच नाही केलेलं त्यांना फक्त 2 तास जरी अभ्यास केला तरी तो कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये 7 या 8 मार्क घेऊ शकतो. त्यानंतर मेन्सुरेशन काहीच नाही, फॉर्म्युला पाठ करायचा, व्हॅल्यू पुट करायच्या फॉर्म्युल्यात. काय विषय काही व्हॅल्यू पुट करायच्या फॉर्म्युल्यात, फॉर्म्युला घ्यायचा, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करायच्या, किती 10 ते 12 मार्क. त्यानंतर जॉमेट्री कन्स्ट्रक्शन फुकटचे मार्क्स. पार्ट फर्स्ट मध्ये प्रॉबिलिटी फुकटचे मार्क देतो. जॉमेट्री कन्स्ट्रक्शन 4 ते 6 मार्क फुकटचे. कन्स्ट्रक्शन करायचे 2 ट्रायंगल. ठीक आहे. आता जॉमेट्री मध्ये करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, डायग्राम्स आणि स्टेप. डायग्रामला खूप इम्पॉर्टन्स आहे. प्रूव्ह दॅट करताय तुम्ही, एखादा थेरम प्रूव्ह करताय तर ट्रायंगल ड्रॉ करणं, फिगर ड्रॉ करणं, डायग्राम ड्रॉ करणं कंपल्सरी. सर्कलच्या डायग्राम व्यवस्थित काढायच्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. छोटे छोटे पॉईंट्स असतात. तुमचं रिप्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं असतं पेपरमध्ये. जर पेपरमध्ये रिप्रेझेंटेशन नसेल तुमचं, कोणी इकडं लिहिलं, कसं लिहिलं, कोण खालीवर क्वेश्चन केलं, स्टेप खालीवर केलं, तर तिथं मार्क्स कटतात. तर काय करायचं, प्रेझेंटेशन काय येतं तुम्हाला त्याच्यापेक्षा तुम्ही क्वेश्चन किती बरोबर लिहिले हे महत्त्वाचं नसतं. बरोबर तर लिहायच लागतं, पण त्या बरोबर बद्दल त्याचे रिप्रेझेंटेशन पण खूप महत्त्वाचं असतं, ते पण खूप महत्त्वाचं आहे. तर जॉमेट्रीमध्ये 40 ते 45 मार्काला पूर्ण येतो. 40 मार्कला पेपर आहे विथ ऑप्शन, 60 मार्कला पेपर येतो. त्यात हायली ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी सगळ्यात अवघड आणि इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात अवघड ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी करायचा, हाईट आणि डिस्टन्स, डिप्रेशन अँगल, वरती जाणारा जहाजाचा किंवा चर्च मधल्या याचा क्वेश्चन फिक्स आहे, किंवा पोलचा 3 क्वेश्चन फिक्स आहे. जहाजाचा क्वेश्चन फिक्स म्हणजे फिक्स. हे 2-3 क्वेश्चन त्यांचे फेवरेट क्वेश्चन टाकणाऱ्याचे बुक, म्हणजे क्वेश्चन पेपर ज्यांना तयार करतात त्याचे. एक जहाजाचा क्वेश्चन येईल, किंवा कोणता क्वेश्चन येईल, झाड पडलं त्याचा क्वेश्चन येईल, किंवा पोलचा 2 पोलचा डिस्टन्स फाइंड आउट करत, किंवा सावलीचा येईल, किंवा शॅडो म्हणतो आपण त्याला, त्याचा क्वेश्चन येईल. त्यानंतर मेन्सुरेशन मध्ये सरफेस एरिया आणि वॉल्यूम, सर्कल मध्ये न्यूमेरिकल प्रॉब्लेम आणि थेरम. 2 थेरम कोणते आहे, टँजंट सेकंड थेरम, टँजंट एक्सटर्नल पॉईंट पासून इक्वल असतं तो एक थेरम, आणि टँजंट रेडियस थेरम. हे 2-3 थेरम आहे, ते इम्पॉर्टंट आहे. आणि न्यूमेरिकल हे चॅप्टर किती कव्हर करताय, 25 ते 30 करताय, आणि थोडे इम्पॉर्टंट पण आहे, आणि जास्त थोड्या अवघड समजले जातात, हार्ड टॉपिक समजले जातात ते. तर हे करायचे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर सिमिलरिटी कोणता आहे, सिमिलरिटी मिडियम आहे, काहीच नाही, थोडं सोपा टॉपिक आहे, एकदम सोपा टॉपिक आहे मीडियम. सिमिलरिटी, कोऑर्डिनेट जॉमेट्री, कन्सेप्ट क्लिअर करायचं. सगळ्यात महत्त्वाचं इथं काय असतं, कन्सेप्ट. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना थेरम समजून घेणं, फक्त थेरमचा रट्टा मारायचा नाही, थेरम समजून घ्यायचा. थेरममध्ये कन्सेप्ट काय दिलेली, ती कन्सेप्ट समजून घेणं महत्त्वाचं असतं, आणि ती अप्लाय करता आली पाहिजे क्वेश्चनवर. ह्या 2-3 गोष्टी इम्पॉर्टंट असतात मित्रांनो. कोणता पण क्वेश्चन बघितला त्यात 3 गोष्टी असतात. पहिली गोष्ट असतं गिवन काय दिलेलं आहे, त्यानंतर फाइंड आउट काय करायचं आहे, आणि त्यानंतर सोल्युशन. ज्याला पहिलं गिवन काय दिलेलं आहे हे समजलं, फाइंड आउट काय करायचं हे समजलं, त्यानंतर येतं कन्सेप्ट कोणती अप्लाय करायची सोल्युशनसाठी. पण ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, गिवन काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, आणि फाइंड आउट काय करायचं आहे. कोऑर्डिनेट पण खूप सोपा आहे, आणि सिमिलरिटी पण सोपा आहे, आणि सगळ्यात कमी वेटेज असलेले किंवा इजी टॉपिक्स म्हणता येईल त्याला पायथागोरस आणि जॉमेट्री कन्स्ट्रक्शन. फुकटचे मार्क्स हे मित्रांनो, हे मार्क्स 10 ते 12 मार्क्स सोडायचे नाही मित्रांनो. नापास होणं अवघड आहे, फेल होणं अवघड आहे, पास होणं खूप इजी. हे काय चिल्लर टॉपिक आहे. डायग्राम सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं, युजली डायग्राम डायरेक्ट अँड स्कोरिंग प्रॅक्टिस वेल. डायग्राम खूप महत्त्वाचे असतात. डायग्राम डायरेक्ट आन्सर लिहायचे नाही, स्टेप बाय स्टेप. मॅथ्समध्ये स्टेप बाय स्टेपला जे महत्त्वाचे असतं, अंडरलाईन इम्पॉर्टंट स्टेप. असं पण करू शकता, तुमच्याकडे खूप वेळ उरला पेपर देऊन, 2 तासाचा पेपर आहे, 1.5 तासातच काय हुशार असतात, 1.5 तासातच पेपर होतं त्यांचा. जे इम्पॉर्टंट टॉपिक्स असतात त्याला अंडरलाईन करायच्या. डायग्राम्स खूप आहे, नीट डायग्राम जे इम्पॉर्टंट खूप असतात. जॉमेट्री प्रिपरेशन खूप महत्त्वाचं, म्हणजे डायग्रामवर पूर्ण चॅप्टर आहे. स्वतःचे डायग्राम काढणं, सर्कलची डायग्राम व्यवस्थित काढणं, सर्कलचा यूज करून, कशी पण अशी पण नाही काढायची, कशी पण त्याला काय करायचं व्यवस्थित प्रॉपर यूज करायचे. जे मटेरियल असतं जॉमेट्री बॉक्स ठेवायच्या सोबत. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीनं हे जॉमेट्रीचा आपण सिलेबस बघितला. खूप सोपा आहे, काहीच अडचण नाही. आपण सुरू करणार आहोत रिव्हिजन लेक्चर बघायचं. 1-1.5 तास पिक्चर बघितल्यासारखं बघायचं. एखादं पिक्चर बघतात ना तुम्ही, स्टोरी सारखं बघायचं आणि अभ्यास करायचा. पुस्तकाच्या बाहेरचं काहीच येत नाही मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.